या ठिकाणी आमच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण माझी मुंबई या संकल्पनेवर या ठिकाणी जागतिक कीर्तीचे आपले व्यंगचित्रकार श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बालचित्रकला 2025-26 या आधारित या ठिकाणी पूर्ण मुंबईमध्ये 51 ठिकाणी मैदानात जवळपास 1 लाख विद्यार्थी शाळेचे सहभागी झालेले आहेत। इयत्ता पहिलीपासून 9वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी या पूर्ण चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। तारे जमीन पे हा जो पिक्चर होता त्या संकल्पनेवर पर्यावरणामध्ये निसर्गामध्ये बसून मुलांच्या मनातले जे विचार असतात ते आपण ह्या पेपरवरती रेखाटले आहेत। मी हे चित्र काढलं आहे, माझ्याहीपेक्षा सुंदर त्यांनी खूप छान छान केलेलं आहे। तर एक छान आहे स्पर्धा या ठिकाणी आणि मुलांना आपण सहभागी केलं आहे। 1 लाख मुले ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये सहभागी आहेत आणि त्याच्या माध्यमातून 1ली ते 9वी पर्यंत म्हणजे 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी असे आपले वेगवेगळे त्यांना विषय दिलेले आहेत आणि त्या विषयाच्या अनुषंगाने ही स्पर्धा आहे। पूर्ण मुंबईमध्ये 1 लाख विद्यार्थी आणि ह्याच्यामध्ये 3 प्राइजेस आपण काढले, एक 25,000चं, एक 15,000चं आणि एक 50,000चं आहे। हे करणं हे ह्या सगळ्या स्पर्धा होणं खूप गरजेचं असतं। मुलांना स्पर्धात्मक युगामध्ये कायम जगलं पाहिजे। स्पर्धा असेल तर मुलं त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्याच्यावरती खूप जास्त अभ्यास करतात आणि खूप जास्त त्याच्यावरती श्रम घेत असतात। तर अशा पद्धतीच्या ज्या संकल्पना आहे ह्या शिक्षण विभाग मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून खूप छान छान संकल्पना, मला वाटतं हे 17वं वर्ष आहे त्याचं। मी 2012 आणि 15 आणि 16ला शिक्षण समितीचे अध्यक्ष असताना पण मी इथेच आले होते। आता त्यावेळची माझी मुलं मोठीही झाली असतील। तर ह्या मुलांना बघताना मला फार आनंद होतो, खूप उत्साहाने आनंदाने आणि एन्जॉय करतात आहे चित्रकला स्पर्धा। तर शिक्षण विभागाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। खूप चांगला विषय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी आमचे सहाय्यक आयुक्त श्री गजानन बेल्लाळे आणि पूर्ण शिक्षक वर्ग सन्माननीय या ठिकाणी अतिउत्साहाने इथे उपस्थित आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ह्या मुलांकडनं ही चित्रकला स्पर्धा करून घेते। आजच्या मोबाईलच्या युगामध्ये, एआयच्या युगामध्ये कुठेतरी ते रंग, पेन, पेन्सिल हे लहान मुलांच्या हातातनं कमी होताना दिसतं। बरोबर आहे, डिजिटल युगामध्ये असं नको व्हायला। एक तर मुलांच्या हातात फार लवकरच मोबाईल येतो, तर त्यामुळे मैदानी खेळ असतील, मैदानी बालचित्र कला असतील, हे सगळं खरंच लोप पावत चालले। पण आपल्या मुंबई महानगरपालिकेने हे कायम ठेवलेलं आहे, हे काही जाऊ दिलेलं नाही, म्हणून तर हे 17वं वर्ष आहे। तर हे जर आपण ओपन स्पेसमध्ये हे आम्ही लहानपणी करत होतो, गवतावरती बसून 5-6 मैत्रिणी मिळून आम्ही लहानपणी आमच्या करत होता, तर हे पुन्हा आपण करतोय। तारे जमीन पे पिक्चरच्या अनुषंगाने आपल्याला तो विषय मिळाला। आमिर खान यांनी हा विषय चांगला, अभिनेता आमिर खान यांनी या विषयातून सगळ्यांना ही शिकवण दिली की मुलांना ओपन स्पेसमध्ये असं आकाशाखाली बसून ह्या ठिकाणी एन्जॉय करता येतं, त्यांच्या मनातले विचार त्यांना व्यक्त करता येतात आणि विषय तर आपण दिलेले आहे, पेपर दिला आहे, पेन दिला आहे, पेन्सिल दिले आहे, रंगाची पेटी पण दिली आहे। त्यामुळे मुलांनी खूप आनंद व्यक्त करतात। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।